आज आपण पाहणार आहोत एकदमच पांढरी शुभ्र टम फुगलेली इडली कशी बनवायची आणि अगदी मऊ लुसलुशीत अशी इडली कशी बनवायची ते। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा जेणेकरून माझ्या चॅनलच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इडली बनवण्यासाठी इथे मी घेतले आहे 3 वाटी तांदूळ। तांदूळ हे तुम्ही कोणतेही वापरू शकता, फक्त ज्याचा भात चिकट होतो असे तांदूळ वापरायचे नाही। तर बघा वाटीने मी मोजून 3 वाटी तांदूळ घेतले आहेत। 3 वाटी तांदूळासाठी आपण घेऊया 1 वाटी उडदाची डाळ। तांदूळ आणि उडीद डाळ हे आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। तांदूळ मस्त हाताने स्वच्छ चोळून धुवून घ्यायचे जेणेकरून याला लागलेली घाण पावडर निघून जाईल आणि आपली इडली ही पांढरी शुभ्र होईल। तर पहा इथे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुतल्यानंतर ह्या दोन्हीमध्ये टाकूया भरपूर असे पाणी आणि आपण हे 4 ते 5 तासासाठी भिजायला ठेवणार आहोत। यावर मी दोन्हीवर प्लेट ठेवून घेते। तर फ्रेंड 4 ते 5 तासानंतर पाहूया आपली तांदूळ आणि डाळ छान प्रकारे भिजले आहेत। तांदूळ किंवा डाळ हातावर घेऊन तोडून बघायची, ह्याने कळते की तांदूळ आणि डाळ भिजली आहे का नाही। तर मी एक इथे मिक्सरचा जार घेतला आहे, आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे। तर पहिले मी तांदूळ वाटून घेते। तर पहा इथे मी तांदूळ टाकून त्यात थोडेसे पाणी टाकून वाटून घेतले आहे। तर इथे महत्त्वाची गोष्ट अशी की तांदूळ जास्त बारीक करायचे नाही, जसे रवा असतो त्याप्रमाणे हे पीठ बारीक करायचे। उरलेली ही बॅच टाकून मी आता तांदूळ परत थोडेसे पाणी टाकून बारीक करून घेत आहे। तर बघा इथे आपली दुसरी पण तांदळाची बॅच रेडी आहे, जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ देखील बारीक करून घेऊया। तर बघा इथे मी डाळ टाकून त्यात थोडेसे पाणी टाकायचे, अगदी थोडेसे पाणी टाकायचे। डाळ ही मी अगदी इथे बारीक करून घेतली आहे, डाळ ही अगदी बारीक करायची इथे। तर फ्रेंड्स 3 वाटी तांदळासाठी 1 वाटी उडीद डाळ हे परफेक्ट प्रमाण आहे। हे प्रमाण घेऊनच तुम्ही इडली करा। आता मी हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेत आहे, जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। तर फ्रेंड्स इथे एक टिप्स अशी आहे की आपला जो पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने तुम्ही यामध्ये 3 चमचे पोहे बारीक करून घालू शकता। ह्याने इडली खूपच सॉफ्ट मऊ आणि लुसलुशीत अशी तयार होते, फक्त इथे जास्त पोहे घालायचे नाही। तर फ्रेंड्स पीठ मिक्स झाल्यावर मी हे एका डब्यामध्ये भरून घेते। आता आपल्याला हे फर्मेंटेड करून घ्यायचे आहे, म्हणजेच आंबवून घ्यायचे आहे। तर फ्रेंड्स ज्यावेळी तुम्हाला इडली करायची असेल त्यावेळेस सकाळी तांदूळ आणि डाळ भिजायला घालायचे, संध्याकाळी ते वाटून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी इडली तयार करायची। तर डब्याचे झाकण लावून इथे मी 10 ते 12 तास किंवा रात्रभर पीठ आंबवण्यासाठी ठेवले आहे। तर फ्रेंड्स एक टिप सांगते, काय होतं थंडीत किंवा पावसाळ्यात पीठ हे लवकर फर्मेंटेड होत नाही। त्यासाठी काय करायचं, सुती कपड्याने ह्याला पूर्णपणे पॅक बंद करायचं किंवा इथे तुम्ही बारदानामध्येही हा डबा किंवा पातेले असेल तर ते ठेवू शकता। 10 ते 12 तासानंतर किंवा पूर्ण रात्रभर ठेवल्यानंतर पाहूया आपले पीठ फर्मेंटेड झाले की नाही। बघा आपले पीठ छान प्रकारे फर्मेंटेड झालेले आहे। एका भांड्यामध्ये इडली करण्यासाठी काढून घेऊया। जेवढ्या एका वेळेस इडली करायच्या आहे तेवढेच पीठ एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि त्यामध्ये आता टाकूया चवीनुसार मीठ। मीठ यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। इथे तुम्ही पाव चमचा सोड्याचा पण वापर करू शकता, पण मी इथे सोडा वापरला नाही। लगेचच आता इडली बनवायला घेऊया। त्यासाठी मी इथे घेतले आहे इडलीचे भांडे किंवा स्टीमर तुम्ही इथे वापरू शकता। त्यामध्ये मी टाकते साधारणतः 1 ते 1.5 तांब्या पाणी, थोडेसे लिंबू टाकते जेणेकरून हे काळपट होणार नाही। पाणी गरम होतंय तोपर्यंत इडलीच्या प्लेटला तेल ग्रीस करून घेऊया। तेल ग्रीस झाल्यावर इडलीचे मिश्रण ह्यामध्ये टाकूया। तुमचे पीठ चांगले फुगले की इथे तुम्हाला सोड्याची अजिबात गरज पडत नाही, पण जर तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही पाव चमचा ह्यामध्ये घालू शकता। तर पहा इथे मी सर्व इडलीच्या पात्रामध्ये इडलीचे मिश्रण टाकून घेतले आहे। आता पाणी चांगले गरम झाले आहे। इडलीचे दोन्ही पात्र आता ह्यामध्ये मी ठेवून घेते। 10 ते 12 मिनिटं आपण हे मध्यम वाचेवर वाफळून घेणार आहोत। ही जास्त इडली ओव्हरकुक करायची नाही। 10 ते 12 मिनिटांनंतर झाकण खोलूया। पहा किती छान प्रकारे आपली इडली तयार झाली आहे। आता हे जे इडलीचे प्लेट आहे ते बाहेर काढून घेऊया। थंड झाल्यावरच आपण हे जे इडली आहे ते काढायला सुरुवात करणार आहोत। तर बघा इथे मी चाकूच्या किंवा चमच्याच्या मागच्या साईडने तुम्ही इडली काढू शकता। तर पहा इथे मी चाकूच्या साहाय्याने इडली काढत आहे। तर पहा किती छान प्रकारे आपली इडली तयार झाली आहे, जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, आणि किती टम फुगली आहे हेही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता।
अगदी टम फुगलेली पांढरी शुभ्र इडली आपली तयार आहे। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा। इडली तुम्ही सांबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर सर्व करू शकता। माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।